अभंग क्रमांक 47. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि काही पाप केले. एका जिने विकली कन्या, पवाडे त्या सोन्याचे. नरमास खादली भाडी, हाका हाडी म्हणोनी. अवघे पाप केले तिने, जिने सोने अभिलाषिले. उच्चारिता मस्ती पाप, जीवी काप सुटतसे. तुका म्हणे कोरान्न रांड, बेटा भांड मागेना का. अर्थ: ज्याने आपल्या कन्येला नवऱ्याला देऊन तिचा सौदा केला, त्याला ब्रह्महत्या, गोहत्या यासारखी पापे लागली. कन्येला नवऱ्याला देऊन तिचा सौदा केला, त्याने नरमास भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे. सोन्याची आशा धरली, अशा प्रकारच्या पापी लोकांचा उच्चार करताना माझी जीभ कापते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भीक मागून पोट भरावे. अभंग क्रमांक 48. याचा कोणी करी पक्ष, तोही त्याशी समतुल्य. फुकासाठी पावे दुःखाचा विभाग, पूर्वजासी लाग निरयदंडी. एकी राजा न करी दंड, जरी या दंडदृष्टाशी. तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपानाची समान. अर्थ: कन्येची विक्री करणाऱ्या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे. असा मनुष्य पापी माणसाची बाजू जर कोणी घेत असेल, तर तो फुकट दुःख विकत घेतो व पितरांना नरकावास भोगायला लावतो. अशा पापी मनुष्याला जर राजाने देखील शिक्षा केली नाही, तर तो राजाही पापी ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये, कारण ते मद्यपाना समान आहे.